श्री विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची क्षिमा तीर्थी पर्वकाळ अवघे पायापी सक ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची क्षिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कसे रणे कृष्ण बिभत सुसंवाद भूतो ऋगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृते निर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धाव घाली आई आता पाहते सकाळी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय देवमान्य संत मान्य तुम्हा सर्व जगाचे गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचित अतिशय सुंदर आणि चिंतनीय असा हा संतपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक षड गुणेश्वर संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आदिशक्ती जगदंबा खडेश्वरी माता अनंत कृपा सिंधू भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा परमपूजने वैकुंठवासी सद्गुरु वंशी महाराज परमपूजने वैकुंठवासी सद्गुरु बाळकृष्ण महाराज सावखेडा या सर्व संत मंडळीच्या कृपा आशीर्वादाने शांती ब्रह्म आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य महंत वासुगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान परमपूजनीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा परमपूजनीय महंत गुरुवर्य प्रकाशंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान या सर्व संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य गणेशनंदजी महाराज खडेश्वरी देवस्थान नजक चुंचोली
महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये चालू असलेला श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या वर्षानिमित्त जगदंबा खडीश्वरी देवी नवरात्र महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भव्य आणि दिव्य या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। हे सिद्ध शक्तिपीठ आहे आणि या शक्तिपीठावर गेली 32 वर्ष या ठिकाणी हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो। फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण जर पत्रिका पाहिली तर फार हिमालयाच्या तोडीची सर्व कीर्तनकार मंडळी, सर्व संत मंडळी आहेत। या सर्व संत मंडळीचं संत पूजन ज्यांचं आहे ते आमचे आदर्श उद्योजक श्री शिवाभाऊ लक्ष्मणराव पाटील पाठक, चेअरमन सरपंच नजीक चिंचोली यांच्यातर्फे संत पूजन आहे। आणि या सेवेसाठी परिसरातून, या पंचक्रोशीतून फार मोठी सर्व दिग्गज मंडळी, गुणीजन मंडळी, सर्व महाराज मंडळी, संत मंडळी, भजनी मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। बाबा तसं पाहायला गेलं तर ही पत्रिका ही फार मोठी आहे। या पत्रिकेमध्ये ज्यांची नावं आहेत ती सुद्धा फार मोठी आहेत। त्यामध्ये सर्वच कीर्तनकार असतील, संत मंडळी असतील। इथं जी काही भजनी मंडळ आहे, गुणीजन मंडळी आहेत, ही फार तोला मोलाची सर्व मंडळी आहे। इथे श्रवण करण्यासाठी सुद्धा आपण सर्वच मंडळी फार तोला मोलाची, फार उच्च अवस्थेची आहात, ही मला जाण आहे। आणि एवढ्या सर्व महान सभेमध्ये हे देवस्थान सुद्धा फार मोठं देवस्थान आहे, मोठं स्थान आहे। खडीश्वरी माता म्हटलं की पहिल्यापासून हे स्थान मोठं आहे आणि या स्थानावर असा महात्मा मिळाला त्यामुळे हे स्थान अजून मोठं झालं। आणि अशा या महान स्थानावर, मोठ्या स्थानावर माझा कसं काय नंबर लागला हे मलाच काही कळत नाही, कारण मी फार छोटा आहे, फार लहान आहे। इथल्या मंडळीमध्ये सगळ्यामध्ये ज्ञानाने असेल, वयाने असेल, साधनेने असेल, सर्व दृष्टिकोनातून फार लहान आहे। परंतु बाबांनी कसं मला या ठिकाणी निवडलं हेच मला अजून काही कळत नाही। म्हणजे कादे बाबांनी इकडे हात केले। जगदंबा मातेची, त्या ठिकाणी खडीश्वरी मातेची काहीतरी इच्छा असेल की याही बालकाकडून आपल्याला सेवा करून घ्यायची, या सगळ्या संत मंडळीची इच्छा असेल, या संत मंडळीला त्या ठिकाणी आवडत असेल, या दृष्टिकोनातून मला वाटतं बाबांना आदेश आला आणि त्या दृष्टिकोनातून पूजनीय बाबांनी या ठिकाणी हा सेवेचा योग या ठिकाणी दिला। नाही तर कुठल्या प्रकारचा अधिकार नाही, कुठल्या प्रकारची साधना नाही, पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या स्थानावर या ठिकाणी सेवा मिळते, ही संत कृपा म्हणावी लागेल, खडीश्वरी मातेची कृपा म्हणावी लागेल। कारण आपण, मी सुद्धा आणि आपण सगळेच मंडळी एकदम आताही मोठे नाही, लहानच आहोत, पण बालवयापासून या ठिकाणी आपण या खडीश्वरीच्या यात्रेमध्ये जी 7वी माळा असते, परिसरातून सर्वच मंडळी, पूर्वीचा काळ तर गाडी बैल धरून पायी पायी या स्थानावर या ठिकाणी दर्शनासाठी आपण सगळी मंडळी येत होतो, अजूनही येत आहे। आणि पूर्वीचा जर काळ पाहिला, पूर्वीचं जे स्थान पाहिलं तर अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी होती। परंतु खडीश्वरी माता या ठिकाणी जागृत देवस्थान असल्या कारणाने त्या खडीश्वरी मातेच्या मनामध्ये काय आलं असेल आणि पूजनीय बाबांचं या ठिकाणी वास्तव्य झालं आणि तेव्हापासून या स्थानाला फार मोठं या ठिकाणी विकास असतील, फार मोठी या ठिकाणी जी व्यवस्था असेल ती या ठिकाणी बनलेली आहे। ही सगळी खडीश्वरी मातेची, ह्या साधू संतांची कृपा असेल आणि या कृपेमुळेच हे सगळं घडल्या गेलं।
आणि हे सगळं घडत असताना अनेक त्रास, अनेक कष्ट पूजनीय बाबांना या ठिकाणी पडले असतील, घ्यावं लागले असतील, पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार न करत जो काही त्रास असेल, जे काही कष्ट असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, ती सगळे झेलत 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 आज इथपर्यंत हे स्थान या ठिकाणी आलेलं आहे बघा. आणि म्हणून मला वाटतं आपल्याला काही वाटेल न वाटेल, बाबांना ते पटणारही नाही आता मी काही जे बोलणार आहे ते, कारण आपल्याला ती अतिशयोक्ती वाटेल, पण ते खरं आहे. हा सगळा त्रास, हे सगळे कष्ट कशासाठी ही सर्व आपण त्या ठिकाणी केले असतील, तर हा जो समाज आहे, या समाजाला, ह्या भाविकांना, येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळावी, या ठिकाणी चांगल्या प्रकारचं दर्शन त्यांना घेता यावं, हा सगळा भक्तीचा आनंद त्यांना प्राप्त व्हावा, हाच हेतू ठेवून बाबांनी हे सगळं निर्माण केलं. आणि म्हणून संतांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहा कर्तव्ये परोपकार, देहा कर्तव्ये परोपकार, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. रात्रंदिवस झगडतायत, रात्रंदिवस हे सगळं कष्ट करतायत. कशासाठी? फक्त समाजासाठी. जी काही संत मंडळी आज आपण समाजामध्ये पाहतो, आमची महाराज मंडळी कशासाठी करतात हो? काही नाही, फक्त समाजाला आनंद मिळावा. जो समाज आहे तो अधोगतीला चाललेला आहे, तो अधोगतीला न जाता ऊर्ध्वगतीला त्या ठिकाणी तो जावा. आणि म्हणून संतांना या समाजाची अधोगती सहन होत नाही, आणि म्हणून संत मंडळी रात्रंदिवस झगडत राहतात, झटत राहतात. किती कष्ट झाले, संत मंडळीला अधोगती सहन होत नाही. 3 वर्ग सांगितले जातात. एक वर्ग असा आहे गती सहन होत नाही, एक वर्ग असा आहे प्रगती सहन होत नाही, आणि संत मंडळीला मात्र अधोगती सहन होत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मोटरसायकल किंवा 4 चाकी गाडीमध्ये जरी रस्त्याने प्रवास करत असलो, गाडीचा वेग वाढला की रस्त्यावर बसलेलं कुत्र असतं, ते कुत्र आपल्या गाडी मागे पळत असतं. त्याचं आपलं काही भांडण नसतं, काही वाद नसतो, काही नसतं, पण तरी सुद्धा ते आपल्या पाठीमागं पळत राहत. काय कारण असेल? त्याला गती सहन होत नाही. समाजामध्ये एक वर्ग असा आहे, त्याला प्रगती सहन होत नाही. कुणाची प्रगती झाली की सहन होत नाही, पण संत महात्मे असे आहेत, त्यांना अधोगती सहन होत नाही महाराज. आणि म्हणून येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. हे जग वाय मार्गाला जाऊ नये यासाठी संत मंडळी
रात्रंदिवस त्या ठिकाणी झटत राहतात. सांगण्याचा भाव असा आहे हे सगळं स्थान निर्माण करत असताना जे काही कष्ट झाले असतील ते सगळे सहन करत करत पूजनीय महाराजांनी बाबांनी या ठिकाणी हे स्थान तुमच्या आमच्यासाठी निर्माण केलं. आणि म्हणून आज येणारा भाविक वर्ग मोठ्या आनंदाने आहे का? कसली कमतरता आहे का? काय सुंदर असं हे स्थान, रमणीय हे स्थान या ठिकाणी निर्माण झालं. बसावं वाटतं, यावं वाटतं, थांबावं वाटतं असे स्थान या ठिकाणी निर्माण झालं. आई खडेश्वरी मातेंची कृपा, बाबांचे प्रयत्न, यामुळे हे सगळं निर्माण झालं. आणि त्या निमित्ताने हा नाम सप्ताह अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू. याही वर्षी मोठ्या आनंदाने हा नवरात्र महोत्सव मोठ्या आनंदाने भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या पद्धतीनं हा नवरात्र महोत्सव संपन्न होतो. आपल्या या खडेश्वरी मातेच्या या सिद्धपीठावर हा नवरात्र महोत्सव संपन्न होत असताना आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. तसं पाहायला गेलं तर नवरात्र, रात्र म्हटलं की अंधार, अंधार म्हटला की अज्ञान, अज्ञान म्हटलं की दुःख. मग नवरात्र, रात्र म्हटलं की अज्ञान आहे, अंधार आहे, दुःख आहे. आणि आपल्याला तर सुख पाहिजे, दुःख नको आहे. पण मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाचं कल्याण व्हावं यासाठी ज्या काही रात्री सांगितलेल्या आहेत, रात्रा सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये या नवरात्रा सांगितल्या. बघा, एरवी रात्र म्हटलं की अंधार असेल, अज्ञान असेल, दुःख असेल, पण या नवरात्रा या मानवी जीवनाच्या कल्याणाच्या रात्र आहे. आणि अजून एक रात्र आहे महाशिवरात्र. या 10च रात्र अशा आहे महाराज की मानवी जीवनाचं कल्याण करणारी हा 10 रात्र आहेत. संत महात्मे सांगतायत की ज्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे, ज्यांनी ही विठ्ठलाची मात्रा घेतलेली आहे, ज्यांनी या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला आहे, अशा मंडळीनं वर्षाचे 77 जे काही व्रत असतात, उपवास असतात, ते केले पाहिजे. त्यामध्ये 12 महिन्याच्या सर्वसाधारणपणे 24 एकादशी. आता सर्वसाधारणतः म्हटलो तर कधी कधी अधिक महिना येतो, त्यामध्ये 26 येतात. म्हणजे 12 महिन्याच्या 24 एकादशी, महिन्याचे 4 सोमवार, वर्षाचे किती झाले? एक महिन्याला 4, 12 महिन्याचे 48, 48 आणि 24 किती झाले? 72. आणि 72 हे 5 कोणते? नृसिंह जयंती, वामन द्वादशी, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र. साधू संतांनी आपल्याला नियम घालून दिला. ही जी काही 5 उपवास आहे, असे 77 उपवास व्रत आपण केले पाहिजे. संतांनी सांगून ठेवले, एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. काही माणसं म्हणतील महाराज आमचा शनिवार असतो, मग धरावा की नाही धरावा? आमच्या संतांनी सांगितलंय ही व्रत करा. मग आता तुमचा शनिवार धरायचा की नाही धरायचा ते तुम्ही बघा. आम्ही धरू नका असं म्हणणार नाही. पण ही जी काही व्रत साधू संतांनी सांगितलं, त्यामध्ये सांगण्याचा भाव, शेवटचं जे व्रत सांगितलं ते शिवरात्र. आणि अशा 9 रात्री, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या 9 आणि ती महाशिवरात्र, अशा 10 रात्री मानवी जीवनाचं कल्याण करणाऱ्या रात्री आहेत. आणि म्हणून शिवरात्रीचा भाग आपल्याला शिवरात्रीमध्ये पाहायला मिळतो, त्यावेळेस कथा कीर्तन ऐकायला मिळतंय. पण या 9 रात्री कोणत्या आहेत?
कोणत्या आहेत नवरात्री? संतांनी त्याचंही वर्णन केलं आहे. नवविधा भक्तीच्या करुणी नवरात्रा. नवविधा भक्तीच्या नवरात्रा आहे आणि या नवरात्रा मानवी जीवनाच्या कल्याण करणाऱ्या आहे. प्रत्येक रात्रीमध्ये, प्रत्येक माळेला, प्रत्येक दिवसामध्ये एक एक असणारी जी भक्ती आहे ती आपण त्या ठिकाणी आत्मसात करायची आणि मानवी जीवनाचं कल्याण करून घ्यायचं. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा या नवविधा भक्ती सांगितली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशा प्रकारच्या नवविधा भक्ती सांगितली. या नवविधा भक्ती 9 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण आत्मसात करायचे आणि जीवनाचं कल्याण करून घ्यायचे आहे. या नवविधा भक्तीमध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात महाराज. पहिल्या 3 भक्ती आहे ना, त्यामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे. नामाला प्राधान्य दिलेलं आहे या पहिल्या 3 भक्तीमध्ये. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण. मधल्या ज्या 3 भक्ती आहेत त्यामध्ये रूपाला प्राधान्य दिलेलं आहे. पादसेवन, अर्चन, वंदन, रूपाला प्राधान्य. आणि तिसऱ्या ज्या 3 भक्ती आहेत त्यामध्ये भावाला प्राधान्य दिलेलं आहे. दास्यम सख्यम आत्मनिवेदना. याचा अर्थच असा आहे, नाम, रूप, भाव हे तिन्ही मिळून भक्ती होते. त्याला भक्ती म्हटलं जातं. आणि हे तिन्ही जर एकत्र नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही. माणसं म्हणतात आम्ही भक्ती करतो परंतु नामस्मरण करत नाही. महाराज म्हणतात मग ती भक्ती होऊ शकत. चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थभमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामस्मरण जर होत नसेल तर ती भक्ती नाही. म्हणजे आम्ही भक्ती करतो पण भगवान परमात्म्याचं रूप पाहत नाही, ती भक्ती होत नाही. आम्ही भक्ती करतो आणि जर मनामध्ये भाव नसेल तर ती भक्ती होईल का? माऊली सांगतायत ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. वा वा. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखे वाला. पूजनीय बाबांनी प्रमाण दिलं. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. बळे विन शक्ती बोलू नये. भक्ती करत असताना जर भाव नसेल तर ती भक्ती होणार नाही. आणि मग भक्ती करत असताना नामालाही त्या ठिकाणी प्राधान्य आहे, रूपालाही प्राधान्य आहे आणि भावालाही प्राधान्य आहे. ती भक्ती ठरते. आणि अशा प्रकारची जी भक्ती आहे ती भक्ती या 9 दिवसामध्ये, या 9 रात्रीमध्ये, या 9 माळेमध्ये त्या ठिकाणी करायची. आणि खडेश्वरी मातेला, जगदंबा मातेला प्रसन्न करून घ्यायचं. अशी ही 9 प्रकारची भक्ती या 9 दिवसामध्ये करायची. त्या जगदंबेचं स्वरूप, ती जगदंबा माऊली ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. माऊली म्हणतायत 700 श्लोकांनी युक्त असणारी
ही श्रीमद भगवत गीता हीच काय आहे? भगवती जगदंबा आहे. आणि ती जगदंबा काय करते? मोह महिषासुर मर्दना लागोनी, ती महिषासुराला त्या ठिकाणी मारते. कोण आहे तो महिषासूर? मोह नावाचा महिषासूर. त्याचं मर्दन ती भगवती जगदंबा करते. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषासुर मुक्ती आनंदलीयसे. माऊलीनं या भगवद्गीतेमध्ये जे काही 700 श्लोक आहे, ही 700 श्लोकांनी युक्त असणारी ही भगवद्गीता हीच कोणी जगदंबा आहे. आणि ती जगदंबा मोह नावाच्या महिषासुराचं काय करते? मर्दन करते. तसं पाहायला गेलं तर ही श्रीमद भगवद्गीता म्हणजेच कशासाठी निर्माण झाली? मोह नष्ट करण्यासाठीच निर्माण झाली. बघा, आपल्याला कथा माहिती आहे की भगवान परमात्म्याने जो काही अर्जुनाला उपदेश केलेला आहे संपूर्ण गीतेमध्ये हा मोह नष्ट करण्यासाठीच आहे. कारण अर्जुनाने प्रथमतः सांगितलं, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन काय कर? उभा कर. असं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरने सांगितलं ते काम केलं पाहिजे. पण भगवान परमात्मा चतुर आहे महाराज. भगवान परमात्माने तो रथ दुःशासनाच्या आणि दुर्योधनाच्या समोर नाही उभा केला. का? तर दुःशासनाच्या आणि दुर्योधनाच्या समोर जर तो रथ उभा केला असता तर मला वाटतं अर्जुनाला राग आला असता. कारण याच दुःशासनाने, याच दुर्योधनाने द्रौपदीचं काय केलं? वस्त्रहरण केलं. राग आला असता आणि त्याला ठार मारला असतं. मला वाटतं श्रीमद भगवद्गीताही निर्माण झाली नसते, ज्ञानेश्वरी निर्माण झाली नसते आणि आपल्याला इथं ज्ञानेश्वरी पारायण करताही आलं नसतं. पण भगवान परमात्म्याने काय केलं? भगवान परमात्म्याने तो रथ भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोर उभा केला. आणि मग त्यांच्या समोर उभा झाल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. हे माझे गुरु आहे, हे माझे या ठिकाणी सपरिवार आहे, मी यांना मारू शकत नाही कारण यांनीच मला सर्व शिकवलं, यांनीच मला ज्ञानेश्वरी कशी वाचावी, श्रीमद भगवद्गीता संहिता यांनीच मला दिली, ठीक आहे नाही? पखवाजाचे बोल यांनीच मला शिकवले. आणि मग यांनीच शिकवलं, यांचेच कीर्तन मी सप्त्यामधून बंद करायचे. गुरुविषयी अशी भावना नाही, हे योग्य नाही. गुरु ते गुरु महाराज. आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान कुणाचं असेल ते गुरूंचं आहे. बघा, तुम्ही कितीही मोठे व्हा पण सगळ्यात श्रेष्ठ कोण असतील तर तुमचे सद्गुरू आहेत. बघा, आणि त्या सद्गुरूमुळेच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असते. काही काही माणसं महाराज आता आपण व्यवहारामध्ये पाहतो, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या संताकडे येतात, त्यांना थोडं ज्ञान होतं, ज्ञान झाल्यानंतर काही काहींची भाषा ऐकायला मिळते, म्हणतात आमच्या महाराजांना किंवा आमच्या गुरूंना काहीच कळत नाही. अरे तुला हे कळतं, हे कुणामुळे कळतं? त्यांच्यामुळेच कळतं, पण तो सहज बोलून जातो. याचा अर्थ असा आहे सद्गुरू सर्वात श्रेष्ठ आहे, मोठे आहेत. आणि म्हणून अर्जुनाला मोह निर्माण झाला त्यांच्या समोर. ते बघितलं आणि मी यांना मारू शकत नाही, आणि मग धनुष्यबाण त्या ठिकाणी खाली टाकून दिला. आणि मग भगवान परमात्म्याला दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली. अशोचन स्वम प्रज्ञावादंश भाषे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी श्रीमद भगवद्गीते त्या ठिकाणी सांगितली, प्रयत्न केला. आणि मग 11व्या अध्यायामध्ये
11व्या अध्यायामध्ये आल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, मोहोयम विगतो ममहा, माझा मोह निघून गेला. आता मोह नष्ट करण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेची निर्मिती झाली. आणि मग 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं की माझा मोह निघून गेला. आता मला सांगा, मोह नष्ट होण्यासाठीच गीता सांगितली, मग 11व्यामध्येच अर्जुनाने कबुली दिली माझा मोह निघून गेला. मग हे 5 अध्याय, पुढचे जे 5-6 अध्याय आहेत ते सांगण्याची काही गरज होती का? 5 दिवसाचं पारायण झालं असतं, ऐक ना बाबा. नाही, भगवान परमात्मा चतुर आहे. अर्जुनाने सांगितलं मोह निघून गेला, पण निघून गेला कधीतरी येऊ शकतो. ऐक, एखादी निघून गेली ती येऊ शकते परत, पण नष्ट झालेली परत येत नाही. अर्जुनाने सांगितलं तरी भगवान परमात्माने परत पुढचे अध्याय सांगितले. आणि मग 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं, नष्टो मोह स्मृतीर, माझा मोह आता नष्ट झाला. आणि मग त्या ठिकाणी नष्ट झाला, मग काही हरकत नाही, भगवान परमात्मा त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ असा आहे, श्रीमद भगवद्गीता हीच कोणी त्या ठिकाणी भगवती देवी आहे. आणि ती भगवती देवी मोह नावाच्या महिषासुराचं मर्दन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट झाली. या प्रकारची माऊलीना या ठिकाणी ही भगवती देवी सांगितलेली आहे. अजूनही बऱ्याचशा देवी माऊलीना त्या ठिकाणी सांगितलं आहे. प्राणशक्ती चामुंडा, ठीक आहे, ही एक देवी सांगितली. पुढे सुद्धा माऊलीना त्या ठिकाणी तैशी कुंडलिनी जगदंबा अशी ही एक देवी सांगितली. म्हणजे अनेक प्रकार त्या ठिकाणी जगदंबेचे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सांगितले आहे. आपण भाग्यवान आहे महाराज, आपण या नेवासा तालुक्यामध्ये जन्माला आलो, आपण फार भाग्यवान आहे महाराज, फार भाग्यवान. कारण ज्या तालुक्यामध्ये, ज्या भूमीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी 2.5 वर्ष वास्तव्य केलं, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ, त्रिभुवनेक पवित्र अनाधी पंचकोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. मला वाटतं माऊली इथूनच गेली असतील, पूर्वीचा जो काळ आहे इथूनच माऊली या ठिकाणी नेवाशाला गेले असतील. अशी पवित्र भूमी आहे. मला वाटतं आपला हा भाग सुद्धा या पंचक्रोशीमध्येच येतो. या पंचक्रोशीमध्ये जी पवित्र पंचक्रोशी आहे त्या पंचक्रोशीमध्ये आपला हा भाग येतो. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ माऊलीनं आपल्याला दिला. पण एवढे अभागी पण आपणच आहोत. काही काही वाचतच नाही, काही काही नेवाशालाही वारीला जात नाही, कधी ज्ञानेश्वरी उघडून पाहत नाही. जे काही आपल्या मनामध्ये संकल्पना असेल, जे काही आपल्याला अडचण असेल ते आपण माऊलीला सांगा. मी तर म्हणेल आपण नेवासा तालुक्याची मंडळी आहे, आपण इकडे तिकडे जायचंच नाही महाराज. कुठं माऊली एक माऊली, माऊली सोडून दुसरी कुठं जायचंच नाही. आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मी नेहमी सांगतो बाबा, माऊली ज्यावेळेस नेवाशाला आले, थोडं विषांतर होईल पण सांगतो, माऊली ज्यावेळेस नेवाशाला आले, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या ठिकाणी माऊलीनं सांगण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यावेळेस आपण सगळे म्हणतो माऊलींची तो पैस खांब आहे, त्या पैस खांबाला पाठ लावून माऊली असे बसले आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माऊली सांगू लागली. सच्चिदानंद बाबा त्या ठिकाणी लिखाण करू लागले. म्हणजे ज्यावेळेस माऊली ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगत होते त्यावेळेस माऊलींची पाठ त्या खांबाकडे होती. म्हणजे माऊलीनं ज्या खांबाला पाठ लावली, ज्या खांबाकडे पाठ केली, त्याचं जर मंदिर होत असेल तर ज्यांच्याकडे तोंड केलं त्यांचं काय होणार नाही, निश्चित सोनं झाल्याशिवाय राहणार. पण तेवढा भाव पाहिजे. परी पाही बीज शुद्धांगी. आणि म्हणून अशा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या या ठिकाणी देवीचं, भगवतीचं वर्णन माऊलीनं त्या ठिकाणी केलं आहे. कुंडलिनी जगदंबेचं तर फार मोठं विस्ताराने वर्णन आहे. बघा कशा प्रकारची कुंडलिनी कुठं असते, कशा प्रकारची ऊर्ध्वमुखाकडे जाते, तो सगळा त्या ठिकाणी आध्यात्मिक विषय आहे. जर सांगायला लागलो तर आपल्याला झोपा येतील. आणि तो विषय एवढा म्हणजे महत्वाचा आहे, एवढा चांगला आहे, पण सांगणं सुद्धा अवघड आहे. बरं, सांगितलं तर कळणं सुद्धा अवघड आहे, समजणं अवघड आहे.
सगळं अवघड आहे आणि म्हणून ते अवघड असल्यामुळे माणसं सांगतही नाही आणि न सांगितल्यामुळे ऐकणारे ते म्हणतात ते अवघड नको ऐकायला, सोपंच ऐकायला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे असणारी ती कुंडलिनी जगदंबा सहस्रदळाकडे जाते, अमृताच्या कुपीला त्या ठिकाणी धक्का मारते आणि मग त्या ठिकाणी ते अमृताची कुपी उलटी होऊन साधकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वर्षाव होतो आणि साधकाला त्या अमृताच्या योगाने स्वर्णमय कांती सोन्यासारखं जीवन त्या साधकाचं त्या ठिकाणी बनल्या जातं आणि त्यालाच म्हणतायत सोनं लुटणं. काय म्हणतो आपण त्याला? विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन, सोनं लुटणं. एकमेकाला आपण सोनं देतो. कधी देतो? दसऱ्याच्या दिवशी. हा नवरात्राचा 9 दिवस झाले की दसऱ्याच्या दिवशी मग त्या ठिकाणी सोनं लुटलं जातं. सोनं लुटणं याला सुद्धा एक तात्विक अर्थ आहे. सोनं म्हणजे भगवान परमात्म्याचं शुद्ध सुख आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी काय करणं? आत्मसात करणं. एकमेकाला ते सुख त्या ठिकाणी देवाणघेवाण करणं, लुटणं. असं शुद्ध सुख जीवनामध्ये जर लुटलं तर तो साधक त्या आनंदामध्ये रममान होतो. पण ते केव्हा घडतं? त्यासाठी भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे. महाराज म्हणतात तेने विना जीवा सुखनो हे आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुखनो हे, त्या भगवंताच्या शिवाय आपल्याला ते सुख, शुद्ध सुख, ते सोनं लुटता येणार नाही. असा भगवान परमात्मा कसा प्राप्त होईल? अशा भगवंताची जर प्राप्ती झाली तर आपल्याला ते सुख मिळेल. पण तो भगवान परमात्मा कसा प्राप्त होईल? तर तो भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी मध्यस्थरी संत आहेत. संताशिवाय तो भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही महाराज, नाही होणार. नाथ बाबा सांगतायत अनेक संत मंडळीचे प्रमाण आपल्याला पाहता येतील. किंवा हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताशिवाय हरी प्राप्ती, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय, तेने साधती साधन, तेने साधती साधन. हे धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय, तेने साधती साधन, तेने साधती साधन. नाथ बाबा सांगतायत हरिप्राप्तीशी उपाय, धरावी संतांची ती पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. नाथ बाबा सांगतायत की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. नव्हे नव्हे संता विन प्राप्ती नाही, आईशे वेद देते ग्वाही. संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही, भेट होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हा आम्हाला प्रथमतः संत महात्म्याकडे जावं लागेल. संत महात्म्याकडे गेल्यानंतरच भगवंताची त्या ठिकाणी आपल्याला भेट होईल आणि ते सुख आपल्याला प्राप्त होईल. आणि मग असे संत महात्मे जीवनामध्ये भेटले पाहिजे महाराज. जीवनामध्ये जर संत भेटले नाही तर या पुढच्या घटना घडू शकत नाही. मग संत भेटणं सोपं आहे का अवघड आहे? संत बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी.
संत भेटी आमच्या चौगुले महाराजांनी प्रमाण दिलं. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट होणं सोपं नाही, अवघड आहे. मग अवघड आहे तर होतच नाही का? होते महाराज, होत नाही असं नाही, होते. पण त्यासाठी ती योग्यता, ती पात्रता जीवनामध्ये जर निर्माण केली तर संतांची भेटही होते महाराज. काय करावं लागेल महाराज आम्हाला? आम्हाला सुद्धा त्या सुखाची आवश्यकता आहे. आम्हाला सुद्धा देवाची प्राप्ती व्हावी असं वाटतं. मग आम्हाला असे संत भेटावेत, आमच्या जीवनामध्ये ते संत मिळावेत. काय करावं लागेल आम्हाला संतांची भेट होण्यासाठी? संत महात्मे सांगतायत, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला संत महात्मे भेटावे असं वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुण्य करावं लागेल. जीवनामध्ये जर पुण्य केलं तर संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये मग ब्रह्मदेवाची प्राप्ती असेल, इंद्राची प्राप्ती असेल किंवा जे काही प्राप्ती असेल त्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे संतांची भेट कशी होईल, कधी होईल? तर जीवनामध्ये जर पुण्य कमावलं तर संतांची भेट होईल. कशावरून? तर संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. संत जय हो. सुंदर असं आमचे पांडुरंग महाराज चौगुले महाराजांनी या ठिकाणी प्रमाण दिलं. संत भेटावे असं वाटत असेल तर संतांचेच प्रमाण त्या ठिकाणी महाराजांनी दिलं. पुण्याशिवाय संतांची भेट होऊ शकत नाही. संत महात्मे स्वतः सांगतायत की आम्ही सुद्धा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. अनेक जन्मामध्ये आम्ही पुण्य केलं. माऊली सुद्धा सांगतायत पूर्वजन्मे सुकृते थोर केली. थोर पुण्य
मोठमोठी पुण्य आम्ही पाठीमाग जन्मामध्ये अनेक त्या ठिकाणी केली आणि ते पुण्य केल्यानंतर ते पुण्य आज कुठं फळाला आलं, आमचं पुण्य फळलं आणि आम्हाला संतांची भेट झाली. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख कैसा संत चरणी पावलो. संतांची भेट झाली, अनेक जन्माच्या पुण्याने आम्हाला संतांची भेट झाली. संत महात्मे सांगतात याचा अर्थच असा आहे, संतांची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, भेट करून घ्यायची असेल तर पुण्य लागतं महाराज. जीवनामध्ये पुण्य लागतं. पुण्याशिवाय संतांची भेट होऊ शकत नाही. ज्या ज्या मंडळीला संत भेटले महाराज, त्या मंडळीचं मला वाटतं पुण्य असेल, भाग्य असेल, त्यांना संत भेटले. पूजनीय गुरुवर्य बंशी बाबा ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांना भेटले, त्यांचं दर्शन झालं, मला वाटतं ते भाग्यवान असतील. बाबांसारखे संत त्यांना भेटले. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबासारखे संत ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना भेटले, प्राप्त झाले, ते भाग्यवान असतील महाराज. पाठक बाबा किती भाग्यवान असतील, किती भाग्यवान असतील. त्यांचं पुण्य संच त्या ठिकाणी असेल, त्यांना संत भेटले. पण भेटलेले संत महाराज कळत नाही. संत कधी कधी भेटतात, काहीतरी पुण्याच्या जोराने संत भेटतात, पण ते संत कळणं फार महत्वाचं आहे. जर संत महात्मा कळाला नाही तर त्याची अवज्ञा घडू शकते. कारण की संत कळणं हे फार अवघड आहे महाराज. आणि कलियुगात तर फार अवघड होऊन बसलेलं आहे. कारण हे संत आहेत, अमुक अमुक संत आहेत, तमुक तमुक संत, अशी काही पाटी असते का बाबा? नाही. मग संत ओळखणं फार अवघड आहे, कळणं अवघड आहे. पण पुण्य जर असेल तर महाराज म्हणताय संत भेटतात. बघा महाराज, आमच्या जीवनामध्ये आम्ही पुण्य करू मग आम्हाला संत भेटतील. महाराज म्हटले का भेटणार नाही? जीवनामध्ये जर तुम्ही पुण्य केलं तर तुम्हाला संत भेटल्याशिवाय राहणार नाही. पुण्य करायला सुरुवात करा. महाराज, आमच्या जीवनामध्ये आम्ही पुण्य करायला सुरुवात केलेली आहे आणि ते पुण्य करत असताना अगदी तिळा तिळा एवढं जरी पुण्य असेल, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडी नाम तुझे वाचेशी आतुढी समागम घडी संतांचा. अगदी तिळा तिळा एवढं जरी पुण्य असेल तर ते पुण्य आम्ही करत जाऊ, ते साठवत जाऊ. महाराज, जीवनामध्ये पुण्याशिवाय संतांची प्राप्ती होणार नाही आणि म्हणून जीवनामध्ये पुण्य केलं पाहिजे. काही माणसं म्हणतील महाराज आम्हाला मोठमोठं पुण्य करता येत नाही. छोटं छोटं पुण्य सुद्धा करता येतं महाराज, सहज करता येतं. आता इथं आपल्या खडीश्वरीला बाबांनी हा मोठा उत्सव सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक वर्षापासून हा उत्सव चालतो, हे देवस्थान चालतं. सहज आपण या ठिकाणी काहीतरी देणगी देऊ शकतो, सहज देऊ शकतो, पुण्य होऊ शकतं. बघा सहज इथं आपण अन्नदानाची पंगत घालू शकतो. किंवा जिथं इथं काही गोष्टीची कमतरता असेल, आपली जशी शक्ती असेल, 1000, 5000, 10000 काय असतील ते, त्याप्रमाणे आपण इथं योगदान देऊ शकतो. निश्चित पुण्य होईल. नाही महाराज आम्हाला लाखोनी देणगी देता येत नाही, आम्हाला मोठी अन्नदानाची पंगत करता येत, थोडं थोडं तरी करू शकतो ना. थोडं थोडं तरी आपण पुण्य करू शकतो आणि ते पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण साठवू शकतो. बघा, आणि म्हणून जीवनामध्ये जर काही चांगल्या घटना घडायच्या असेल तर पुण्य लागतं महाराज. आपल्या व्यवहारामध्ये म्हण आहे ना, जर काही चांगलं घडलं का पाहुणे, काही चांगलं घडलं तर माणसं काय म्हणतात, काहीतरी पुण्य कामाला आली. आणि काही वाईट घडलं तर देशमुख साहेब काय म्हणतात, काहीतरी पाप आडवं आलं. म्हणजे वाईट घडलं तर पाप आणि चांगलं घडलं तर पुण्य. याचा अर्थ चांगलं जर घडायचं असेल तर पुण्य संचय लागतो. आणि आमच्या जीवनामध्ये संतांची प्राप्ती, संतांची भेट व्हावी असं वाटत असेल तर आम्हाला पुण्य करावं लागेल. मग छोटं 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 थोडं 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 पुण्य आपण त्या ठिकाणी करत जा, साठवत जा आणि निश्चित आम्हाला एक दिवस संतांची भेट होईल. महाराज किती पुण्य करावं लागेल व मग संतांची भेट होईल? महाराज म्हटले हे काही सांगता येत नाही. पुण्य करत राहायचं. ज्यावेळेस ते पुण्य संत भेटीला अनुकूल ठरेल त्यावेळेस तुम्हाला
संत भेटतील. तोपर्यंत पुण्य करत राहा, पुण्य करत राहा. ज्यावेळेस संत भेटले त्यावेळेस म्हणायचं आमचं पुण्य आज फळाला आलं, आम्हाला संत भेटले. मग जीवनामध्ये पुण्य केल्यानंतर संत भेटतात हे खरं आहे, पण कोणतं पुण्य? सकाम पुण्य केलं तर संतांची भेट होत नाही महाराज. सकाम पुण्य केलं तर बोरला पाणी लागेल, मुलाचं लग्न होईल, मुलीला मुलगा होईल, हे नवस भानगडी करूनच आपण त्या ठिकाणी व्यवहार करत असतो. बाबा आम्ही पंगत देऊ पण आमचं असं असं घडलं पाहिजे. देवा आम्ही नारळ फोडू पण असं असं घडलं पाहिजे. घडतं, हे सकाम पुण्य आहे. सकाम पुण्याने हे सगळं घडत राहतं. पण संतांची भेट या सकाम पुण्याने घडत नाही महाराज, निष्काम पुण्य करावं लागतं. नाथबाबांनी भागवतामध्ये सांगितलंय, निष्कमता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. संतांची भेट करून घ्यायची असेल तर निष्काम पुण्य लागतं. कुठल्या प्रकारची आशा नाही ना. तर आम्ही आता जास्त काही बोलता येत नाही, परंतु समाजामध्ये फार मोठी त्या ठिकाणी खंत वाटते. माणसं करतायत, पुण्य करतायत, पण त्या पुण्याच्या जोरावर माणसाला वाटतं माझं नाव नाही घेतलं, बाबांनी मला श्रीफळ दिला नाही, बाबांनी माझा सत्कार केला नाही, एवढ्या लांबून मी आलो पण माझं नावच नाही घेतलं महाराजांनी. आता महाराजांचं त्याचं काही वाकडं आहे का? महाराजांचं त्याचं काही बांधावर बांध आहे काही नाही. पण नाही त्या ठिकाणी लक्षात येत किंवा नाही त्या ठिकाणी ध्यानात राहिलं, पण माणसांना राग येतो, राग येतो माणूस. आणि म्हणून कुठल्या प्रकारची मनामध्ये अपेक्षा न ठेवता निष्काम वृत्तीनं जीवनामध्ये जर पुण्य केलं तर ते पुण्य साठवल्या जातं आणि त्या योगाने संतांची भेट होते. महाराज आम्हाला सगळं समजलं. महाराज आम्हाला सगळं समजलं. आता आम्ही निष्काम पुण्य करत राहू आणि निष्काम पुण्य केल्यानंतर आम्हाला संत भेटतील. महाराज म्हटले निश्चित तुम्हाला संत भेटतील. तो योग तुमच्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. महाराज आमचं ठरलंय आता आम्ही निष्काम पुण्य करू आणि ते पुण्य केल्यानंतर संत भेटतील, निश्चित भेटतील. पुण्य घडलं की संत भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ज्या दिवशी तुम्हाला संत भेटतील महाराज, तो दिवस तुमच्या जीवनातला अतिशय धन्यतेचा दिवस राहील. त्या दिवसाला संत महात्म्याने धन्यता दिली आहे. ज्या दिवशी संत भेटले तो दिवस कसा आहे? धन्य काळ, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पाय मिठी पडाली तो, पाय मिठी पडाली तो, पाय मिठी पडाली तो. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. जीवनामध्ये ज्या दिवशी संत भेटले तो दिवस धन्य आहे महाराज. धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. तो दिवस धन्य आहे. त्या दिवसामध्ये ज्या काळाला संत भेटले, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, तो काळही धन्य आहे. आणि त्या काळामध्ये ज्या वेळेला संत भेटले, 8:15 संत भेटले, ती वेळ सुद्धा धन्य आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ,
तेने संत सज्जन भेटले कृपाळ. म्हणजे ज्या दिवशी संत भेटलो तो दिवस धन्य आहे, त्या दिवसामध्ये तो काळ धन्य आहे, त्या काळामध्ये ती वेळ धन्य आहे. अशा प्रकारचे संत आपल्या जीवनामध्ये भेटले पाहिजे. निश्चित आपण पुण्य केलं की संत भेटतील. महाराज असा योग आमच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या घडेल का? महाराज म्हटले का घडणार नाही? तुम्ही जर पुण्य केलं तर हा सगळा योग तुमच्या जीवनामध्ये घडेल आणि तुम्हाला संत भेटतील. महाराज आता शेवटची एक तुम्हाला मागणी आहे, प्रश्न आहे की आम्हाला जर अशा काळामध्ये अशा वेळेला संत भेटले, आम्ही अज्ञानी माणसं आहोत, आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहोत, प्रथमतः संत भेटल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे हे आम्हाला कळत नाही. तेवढं सांगा काय केलं पाहिजे आम्ही संत भेटल्यानंतर? महाराज म्हणतात प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. संत महात्म्याची जर भेट झाली तर प्रथम भेटीमध्ये त्यांना आलिंगन द्यावं आणि मग त्यांच्या चरणाचं दर्शन घ्यावं. महाराज निश्चित हा योग आमच्या जीवनामध्ये घडेल. महाराज म्हटले का घडणार नाही बाबांनो? तुम्ही जर पुण्य घडवलं, पुण्य केलं तर हा सगळा योग तुमच्या जीवनामध्ये घडेल. मग महाराज आम्हाला जर संत भेटल्यानंतर संतांचं आलिंगन जर घडलं तर त्या आलिंगन घडण्यातून काय लाभ पदरात पडेल? आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे,
मोक्ष सायुज्यता जोडे आयुषा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा आम्हा सर्व भाविकांना सांगतात की संतांचं जर आलिंगन घडलं तर आलिंगन घडण्यातून सायुज्य नावाचा जो मोक्ष आहे तो मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य नावाचा मोक्ष जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून संतांचं आलिंगन घडावं महाराज. संतांचं आलिंगन घडल्याशिवाय राहू नये आणि इतरांचं आलिंगन घडू नये. महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा धृतराष्ट्राला भीमाला त्या ठिकाणी आलिंगन घडलं आणि त्या आलिंगनाचा परिणामही आपल्याला कथा मोठी आहे माहिती आहे. आणि म्हणून जीवनामध्ये संतांचं आलिंगन घडावं. त्या आलिंगन घडण्यातून अनेक फायदे आपल्याला प्राप्त होतात. जे काही संतांचे अनेक महिमे आहेत त्या महिमेमध्ये संतांचा आलिंगनाचा महिमा हा विशेष आहे. संतांचे अनेक महिमे आहेत बघा. संतांच्या नामाचा महिमा आहे, संतांच्या रजचरणाचा महिमा आहे, संतांच्या भेटीचा महिमा. एक एक महिम्यावर एक एक कीर्तन नव्हे एक ग्रंथ होतील असे संतांचे महिमे आहेत. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला संतांचं आलिंगन घडलं आणि त्या योगाने आम्हाला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त झाला. तुकोबारायांचे सुद्धा अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. महाराजांच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात आम्हाला सुद्धा संतांचं आलिंगन घडलं आणि त्या आलिंगन घडण्यातून आम्हाला काय प्राप्त झालं. महाराज म्हणतात आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. संतांचं आलिंगन घडलं ही काया दिव्य झाली. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे सुद्धा अनेक प्रमाण आपल्याला पाहता येते. संतांचं आलिंगन घडल्यानंतर काय लाभ जीवनामध्ये प्राप्त झाला अनेक प्रमाण आपल्याला पाहता येते. पण वेळ कमी आहे आणि म्हणून महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आलिंगन घडलं आणि आम्हाला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त झाला. जे काही मोक्ष सांगितले आहे सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. सलोकता म्हणजे माहिती आहे आपल्याला देव ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये जाणं त्याला सलोकता म्हणतात बघा. ज्या काही 4 मुक्ती सांगितल्या त्यामध्ये सलोकता ही प्रथम आहे. सलोकता देव ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये जाणं. पण देव ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये जरी गेलो तर देव कुठं आपण कुठं भेद राहतो की नाही. मला सांगा याच भारत देशामध्ये आपणही राहतो आणि मोदी साहेबही राहतात. पण मोदी साहेब कुठं दिल्लीमध्ये आणि आपण कुठं गल्लीमध्ये इकडे. म्हणजे भेट होईलच काही सांगता येत नाही. आणि म्हणून दुसऱ्या मुक्तीमध्ये जो भेद जातो समीपता देवाजवळ जाणं. आणि देवाजवळ जरी गेलो तर देव वेगळा आपण वेगळे. आणि तिसरी मुक्ती स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणं. देवासारखं स्वरूप जरी प्राप्त झालं तरी प्रत्यक्ष देव वेगळा राहतो. देव काही गोष्टी देत नाही. आणि चौथ्या मुक्तीमध्ये हा सगळा भेद निघून जातो. सायुज्यता अशी सायुज्य मोक्ष. तुम्ही म्हणाल महाराज हा मोक्षपेक्षा आम्हाला काही लागत नाही कशाला सांगता हा मोक्ष. पण मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजेच आनंद. आणि ते सुख तो आनंद सगळ्यांना हवा आहे महाराज. त्याचं नाव मोक्ष असेल पण तो आनंद ते सुख सगळ्यांना हवा आहे. नव्हे सगळ्यांचे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे बघा. सगळ्यांचे प्रयत्न त्या सुखासाठी चालू आहे. ते सुख प्रत्येकाला हवं आहे. आणि ते सुख फक्त 9 दिवस पाहिजे का कायम पाहिजे. 9 दिवस आता आनंद आणि पुढे दुःख आलं तर चालेल का. नाही चालणार. म्हणजे याचा अर्थ आहे कायमस्वरूपी आम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे आहे. वेदांताच्या त्या ठिकाणी भाषेमध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्या सर्वांना हवी आहे. आपल्याला तर सुख पाहिजे पण आपल्यावर अवलंबून असणारी सर्वच मंडळी परिवारातले असतील पाहुणे रावळे असतील सर्वांना सुख मिळावं
दुःख मात्र कुणाच्याही जीवनामध्ये येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. याचा अर्थच आपल्याला मोक्ष हवा आहे. आणि तो मोक्ष, ते सुख, तो आनंद आपल्याला संतांच्या आलिंगन घडल्यानंतर प्राप्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, आलिंगन घडी मोक्ष सायोज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अशी संतांचे अनेक महिमे आहेत. आता कुठपर्यंत सांगावं महाराज म्हणतात, वेळ झालेली आहे, झाली बोलायाची सीमा. आता त्या ठिकाणी सांगण्यासारखं काही नाही. पण तरी सुद्धा काही मंडळींना प्रश्न केला, महाराज नाही अजून आम्हाला काही शंका आहे. आम्हाला असं वाटतं काही पवित्र पर्व काळ आहे, तीर्थयात्रेला जावं, देवदर्शनाला जावं, कुठंतरी तीर्थामध्ये स्नान करावं अशी आमची इच्छा आहे. महाराज म्हणताय, जर संत जीवनामध्ये जर भेटले तर तुम्हाला कुठं पर्व काळालाही, कुठं तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही. सगळे तीर्थ आणि सगळे पर्व काळ संतांच्या तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व तीर्थे पर्व संतांच्या चरणाजवळ लोटांगण घेतायत. आणि म्हणून कुठं तीर्थालाही पर्व काळालाही जाण्याची गरज नाही. सगळे तीर्थे पर्व काळ, अवघी पायापे सकळ, अवघी तीर्थे आणि सकळ पर्व काळ संतांच्या चरणाजवळ लोटांगण घेतायत. आणि म्हणून कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. महाराज नाही तीर्थाला जाण्याची गरज, पण आम्हाला असं वाटलं होतं कुठं देव दर्शनाला जावं, देवाचे दर्शन करावं, त्या योगाने आम्हाला देवाची काही सेवा घडेल. महाराज म्हटले, अरे गड्यांनो, देवाला सुद्धा जाण्याची गरज नाही. जर संत भेटले तर तुम्ही जर संतांची सेवा करत राहिला तर संतांची सेवा केली तर ती देवालाही प्राप्त होते. म्हणून देवालाही जाण्याची गरज नाही. शेवटचं चरण, दुःख मान देवा, 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 दुःख मान देवा,
झाली बोलट्याची सीमा Ah
तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आपण जर संतांची कायने वाचने मनाने जर सेवा करत राहिलो तर निश्चित ती सेवा भगवान परमात्म्यालाही प्राप्त होते. म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्रार्थना आहे की आपण हे स्थान अतिशय सुंदर आहे, या स्थानाची आपण सेवा करत राहा. निश्चित जगदंबा खडेश्वरी मातेचे जे शक्तिपीठ आहे त्या मातेला भगवान परमात्म्याला ही सेवा त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान त्या ठिकाणी प्राप्त व्हा अशी या ठिकाणी मनोकामना या ठिकाणी खडेश्वरी मातेच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी करतो. आणि बाबांनी या ठिकाणी पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व संत मंडळ सर्व भजनी मंडळ आमचे चेडे महाराजांच्या ठिकाणी चिरंजीव लावी या ठिकाणी करत आहेत. आपण सर्वच माझ्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहात, परंतु एकाचं नाव घेतलं की एकाचं राहील. आणि बाबा तुम्ही इथं फोटो लावून ठेवणार आहोत बाबांचा, त्यामुळे फोटोमध्ये सुद्धा त्यांची भीती वाटते. आणि म्हणून या ठिकाणी आता कुणाच्याही नामाचा उल्लेख करत नाही, सर्वांच्या चरणावर भक्तिभावाने नतमस्तक होतो. सर्वांविषयी प्रेम आहे, आदर आहे, पण कुणाच्याही नामाचा उल्लेख त्या ठिकाणी आता वेळही राहिलेला नाही. सगळ्यांच्या चरणावर भक्तिभावाने नतमस्तक होतो. माऊलींची सेवा करा, निश्चित माऊली आपल्याला त्या ठिकाणी सुख शांती समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या खडेश्वरी देवस्थानला पूजनीय महाराजांच्या आज्ञेनुसार या ठिकाणी आमच्या माऊली आश्रमला ही सेवा मिळाली. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होतो. जे काही चांगलं असेल ते संतांचं आहे, जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे. या प्रकारे या ठिकाणी आपल्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. मी थांबतो. जय 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 तुका म्हणे